नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले टेक प्रदीप गायकवाड 042 या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा फॉर्म कसा भरायचा हे आपण आता पाहणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, जेणेकरून महत्त्वाची माहिती जाणार नाही. यासाठी आपल्याला प्ले स्टोर ओपन करायचं आहे. प्ले स्टोर ओपन केल्यानंतर इथे सर्च करायचं आहे नारी शक्ती दूत ॲप. खाली नाव आले त्या ॲपला इन्स्टॉल करायचे आहे. इन्स्टॉल केल्यानंतर त्याला ओपन करायचे आहे. ओपन झाल्यानंतर असा डॅशबोर्ड येईल. हे सर्व काही स्किप करायचं आहे, डन करायचं आहे. इथे आपला रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे, म्हणजे महिलेचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. नंतर ॲक्सेप्ट करायचं आहे. इथे स्वीकारायला क्लिक करायचं आहे. नंतर लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक OTP येईल. 4 अंकी OTP येईल. तो OTP इथे आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर नारीशक्ती ॲप इन्स्टॉल करायचं आहे. प्रोफाईल अपूर्ण आहे, इथे सांगत आहे तुमचे प्रोफाईल पूर्ण करा. प्रोफाईल अपडेट करण्यासाठी काय करायचं, आपल्याला खाली निळी लिंक दिसत आहे आपली माहिती भरण्यासाठी. इथे क्लिक करा, त्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं महिलेचे पूर्ण नाव टाकायचे आहे. महिलेचे पूर्ण नाव व्यवस्थित टाकायचे आहे. नाव हे संपूर्ण टाकायचे आहे. त्यानंतर ईमेल आय डी असेल तर टाका, नसले तर सोडून द्या. काय अडचण नाही. खाली आल्यानंतर आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. आपला जो जिल्हा असेल तो आपण या लिस्टमधून पाहायचा आहे आणि सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तालुका, जो काय तालुका असेल तो तालुका निवडायचा आहे. त्यानंतर नारी शक्तीचा प्रकार, ती सामान्य महिला आहे का, समूह साधन व्यक्ती आहे का, बचत गट अध्यक्ष आहे का, बचत गट सचिव आहे का, बचत गट सदस्य आहे का, गृहिणी आहे का, अंगणवाडी सेविका आहे, मदतनीस आहे का, ग्रामसेवक वार्ड अधिकारी का, सेतू आहे. त्यापैकी जे असेल त्याला क्लिक करायचं आहे. मी सामान्य महिलेला क्लिक करत आहे. त्यानंतर हा असा डॅशबोर्ड येईल. डॅशबोर्ड आल्यानंतर कोपऱ्यात नारी शक्ती दूत याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याला क्लिक करायचं आहे. इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर लोकेशनला अलाव करायचं आहे. तर महिलेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. महिलेचे संपूर्ण नाव टाकल्यानंतर खाली पती किंवा वडिलाचे नाव टाकायचे आहे. हे पती किंवा वडिलाचे नाव टाकायचे, म्हणजे लग्न झालेलं असेल तर पतीचे नाव टाकायचे आहे, लग्न झालेलं नसेल तर वडिलांचे नाव टाकायचे आहे. याखाली जन्मदिनांक निवडायचा आहे. आपला आधार कार्डवर जन्मदिनांक आहे तो जन्मदिनांक इथे निवडायचा आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, इथे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता निवडायचा आहे, म्हणजे संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता इथे टाकायचा आहे. आधार कार्डवर जो आहे तो टाकायचा आहे. नंतर जन्माचे ठिकाण, महिलेच्या जन्माचे ठिकाण, ते महिलेचा जिल्हा कोणता जन्माच्या ठिकाणाचा. नंतर जिल्हा अगोदर निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर शहर निवडायचं आहे. शहर कोणते, शहराचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर ग्रामपंचायतमध्ये झाला का नगरपालिका झाला, ती ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेचे नाव टाकायचं आहे. खाली पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर खाली मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर इथे आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर खाली आल्यानंतर शासनाच्या इतर विभागावरून राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का. लाभ घेत असला तर होय करायचं, नसला घेत तर नाही करायचं. इथे नाही करतो आहे. त्यानंतर खाली विचारलं आहे वैवाहिक स्थिती, याला सोडून द्यायचं. इथे विचारलं आहे वैवाहिक स्थिती, म्हणजे घेत जर असता इथं होय केल्यानंतर काय येते, होय केल्यानंतर किती रक्कम मिळते आपल्याला, इथे रक्कम टाकायची आहे. मी नाही करणार, मला मिळत नाही, त्या महिलेला मिळत नाही, त्यामुळे नाही करतो आहे मी. त्यानंतर खाली आल्यानंतर वैवाहिक स्थिती ते क्लिक केल्यानंतर अविवाहित आहे का, म्हणजे बिना लग्नाची आहे का, विवाहित आहे का, विधवा आहे का, परित्यक्ते आहे का, निरधार आहे का, किंवा घटस्फोटीचा आहे,
जे असेल त्याला क्लिक करायचं आहे. ते विवाहित असल्यामुळे मी ते विवाहित करीत आहे. त्यानंतर महिलेचा जन्म पारंपरिक झाला आहे का किंवा परप्रांत झाला आहे का, होय असेल तर होय करा, नाही असेल तर नाही करा. मी नाही करतो इथे. परप्रांत म्हणजे बाहेर देशात झालं का, नाही तर नाही करायचं. खालीनंतर बँकेचे नाव टाकायचं आहे. तर बँकेचं संपूर्ण नाव इथं पूर्ण नाव टाकायचं आहे. खाली बँक खातेधारकाचे नाव टाकायचे आहे, नाव पूर्ण टाकायचे आहे. नंतर बँकेचे खाते क्रमांक इथे टाकायचा आहे. खाते क्रमांक व्यवस्थित टाकायचा आहे, अकाउंट नंबर चुकला नाही पाहिजे. खाली बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे. IFSC कोड टाकल्यानंतर खाली आपला आधार क्रमांक बँक खात्यात जोडलेला आहे का, असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. यासाठी आधार क्रमांक जोडणे बंधनकारक आहे, पण नसेल तर आपण बँकेत जाऊन जोडून घ्यायचं आहे. इथं होय करतो, मी जोडलेला आहे. नंतर खाली आधार कार्ड अपलोड करायचं आहे. हे सगळे डॉक्युमेंट 1 MBच्या आतमध्ये अपलोड करायचे आहेत. आधार कार्ड, इथे आदिवासी प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र नसेल तर जन्म प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र नसल्यास शाळा सोडण्याचा दाखला इथे अपलोड करायचा आहे. इथे उत्पन्न प्रमाणपत्र हे वगळण्यात आलेलं आहे. उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड इथे अपलोड करायचे आहे. नंतर अर्जदाराचे हमीपत्र, अर्जदाराचे हमीपत्र खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून क्लिक करायचं आहे आणि ते डाउनलोड करून त्याच्यावर सही करायची आहे. आणि सही केल्यानंतर इथं अपलोड करायचं आहे. बँक पासबुक, इथं बँक पासबुक अपलोड केलं काय नाही केलं काय तरी काय अडचण नाही. महिलेचा जन्म जर परराज्यात झालेला असला त्याच्या पतीचे कागदपत्र इथे अपलोड करायचे आहेत. त्यानंतर महिलेचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे. हे आधार कार्ड जे आहे ते एकाच पेजवर पाहिजे. पिवळे रेशन कार्ड जे आहे ते पण एकाच पेजवर पाहिजे. हे कसं करायचं खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे एका पेजवर घेण्यासाठी, त्यामध्ये क्लिक करून ते एका पेजवर करायचे आहे. इथे ॲक्सेप्टेड करायचं आहे. इथे स्वीकारा नावावर टेस्ट करायचं आहे. स्वीकार केल्यानंतर इथे माहिती जतन करा यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर भरलेली माहिती आपल्याला कन्फर्म करायची आहे. इथे अकाउंट नंबर व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. अकाउंट नंबर, आधार नंबर, मोबाईल नंबर सर्व काही व्यवस्थित आहे का हे चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर फॉर्म सबमिट करा यावर क्लिक करायचं आहे. फॉर्म सबमिट करा क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म पूर्ण होईल. फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला एक OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर आपला पूर्णपणे फॉर्म भरला जाईल. हा फॉर्म भरलेला फॉर्म आपल्याला डॅशबोर्डवर दिसेल. डॅशबोर्ड पाहण्यासाठी आपल्याला केलेले अर्ज यावर क्लिक करायचं आहे. आपण यापूर्वी केलेला अर्ज इथं, आता आपण जे अर्ज केला आहे ते इथे दाखवत आहे. बघा हे इथं अर्ज आपला पेंडिंग दाखवत आहे. आता त्याला 24 तासानंतर किंवा 48 तासानंतर अप्रूव्हल येऊन जाईल.